भरपूर अशी लेयर सुटलेली गव्हाच्या पिठाची शंकरपाळ्याची रेसिपी आहे. जितकी करायला सोपी तितकीच खायला सुद्धा एक नंबर. तर त्यासाठी गव्हाचं पीठ घेतलं आहे, 2 वाट्या चाळून घेतलं आहे. त्यामध्ये पाव वाटी रवा टाकून घेतला आणि त्यामध्ये 1 वाटी पिठी साखर टाकून घ्यायची. सगळे कोरडं मिश्रण अगोदर मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला साधारणतः 4 चमचे कडक तूप यामध्ये टाकून घ्यायचं. कडकडीत तुपाचं मोहन घालायचं. अगोदर छानपैकी मिक्स करायचं. असं मुटका येईपर्यंतच आपल्याला हे पीठ हवं आहे. असा मुटका तयार झाला पाहिजे. पीठ छान व्यवस्थित मिक्स झालं की यामध्ये हे जे पीठ आहे ना, ते आपल्याला एकदम हलक्या हाताने मळायचं आहे. जास्त जोर देऊन मळायचं नाही. जोर देऊन मळायला जाल तर त्याचे लेयर्स पडणार नाही. त्यामुळे हलक्या हाताने मळून घ्यायचं. त्यानंतर 10 मिनिटासाठी भिजत ठेवायचं. 10 मिनिटानंतर यातला छोटासा गोळा काढून यायची आपण चपाती लाटून घेणार आहोत. जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. मध्यम आकारामध्ये लाटून घ्यायची. चारही बाजूच्या कड्या कट करून घ्यायच्या. शंकरपाळी बनवून घ्यायचे. लगेच आपण शंकरपाळी तेलामध्ये तळणार आहोत. तर तेल जास्त कडकडीत गरम नको. मध्यम गरम तेलामध्ये आणि कमी गॅसवरच आपले शंकरपाळी तळून घ्यायचे. मस्तपैकी लेयर सुटलेले आपले शंकरपाळी बनवून तयार. तुम्ही सुद्धा दिवाळीला नक्कीच बनवून बघा. धन्यवाद.